अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर कंपनीला मोठा दणका। व्हीएसआर व्हेंचर्सच्या 4 लिअर जेट विमानांच्या उड्डाणांवर बंदी। ऑडिटमध्ये उणिवा आढळल्यामुळे डीजीसीएचा मोठा निर्णय। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची काल रात्री उशिरा बैठक। राज्यसभा उमेदवारी आणि नव्या घोषित कार्यकारिणी संदर्भात बैठकीत चर्चा। राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये हालचालींना वेग। जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वेळ मागितली। जास्त आमदार असल्यामुळे राज्यसभेच्या जागेसाठी मातोश्रीवरील घडामोडी केंद्रस्थानी। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार। आयुक्त भूषण गगराणी सादर करणार अर्थसंकल्प। यंदा अर्थसंकल्प 80,000 कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता। शरद पवार यांना आज पुण्यामधील रुबी रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळणार। छातीमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे सुरू होते उपचार। पवारांची प्रकृती आता उत्तम असल्याची डॉक्टरांची माहिती। राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका। मराठवाड्यामध्ये फळबागांचं मोठं नुकसान। विदर्भात कापूस, गहू आणि हरभऱ्यांवर संक्रांत, तर आज विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। 1 मार्चपासून दरवाढ लागू होणार, तर दूध खरेदी दरामध्ये 4 रुपयांची वाढ। महागाईला कढीपत्त्याची फोडणी। नवी मुंबईमध्ये एपीएमसीमध्ये कढीपत्त्याला उच्चांकी 350 ते 400 रुपयांचा दर। बाजारामध्ये तुटवडा निर्माण झाल्यामुळे थेट आंध्र प्रदेशमधून आवक। धुळ्यामध्ये पवनचक्कीच्या ऑफिसवर कर्मचाऱ्यांनीच टाकला दरोडा। कंपनीचे 2 इंजिनियर गजाआड, 5 जण फरार। गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल। 14 वर्षांवरील मुलींसाठी लवकरच HPV लसीकरण मोहीम सुरू करणार। पंतप्रधान मोदी आज आणि उद्या इस्रायलच्या दौऱ्यावर। मध्य पूर्वेमध्ये युद्धाचे ढग दाटलेली असतानाच मोदींचा दौरा। इराणमध्ये सत्ता बदलाचे वारे वाहत असताना मोदींच्या दौऱ्याला विशेष महत्त्व।